वसई विरार महापालिकेच्या महासभेत नाले सफाईच्या खर्चावरून मोठा गोंधळ उडाला। भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी पालिकेकडून मिळालेल्या लेखी खुलासा माहितीत गंभीर तफावत असल्याचा आरोप केला आहे। पालिकेच्या पत्रानुसार 2021 ते 2026 या कालावधीत नाले सफाईवर तब्बल 7,361.45 कोटी रुपये खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र उपलब्ध मंजूर रक्कम 5,630.75 कोटी रुपये असल्याने आकडेवारीत 1,730.70 कोटी रुपयांची तफावत दिसून येत आहे। यावर बोलताना गणेश पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून दशांश चिन्हाच्या चुकीमुळे ही आकडेवारी आली असावी असा संशय व्यक्त केला। तसेच नाल्यांचे सीमांकन आणि सर्वेक्षण सुरू असल्याचा दावा पालिकेने केला असला तरी भूमी अभिलेख विभागाकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। पालिकेकडून दिलेल्या आकडेवारीत दशांश चिन्हाची चूक झाली असल्याची शक्यता असली तरी एका वरिष्ठ उपायुक्ताकडून इतकी गंभीर चूक होणे अपेक्षित नाही। जनतेच्या कराच्या पैशांशी संबंधित कागदपत्रांमध्ये असा प्रकारचा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे। उद्या एखाद्या ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या धनादेशात किंवा आर्थिक व्यवहारात अशी चूक झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। महासभेत उघड झालेल्या या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी जोर धरत आहे। आता यावर पालिका प्रशासन काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दादा नाव काय? गणेश बालकृष्ण पाटील, नगरसेवक प्रभाग क्रमांक 18। काय सांगेल, कशी माहिती दिली होती आणि आश्चर्यकारक अशी माहिती दिली होती? तुम्हालाही बघून आश्चर्याचा धक्का बसला? काय आश्चर्याचा धक्का वसई विरारच्या जनतेला बसलाच, पण आदरणीय आयुक्त साहेबांना देखील बसला असेल, त्याच्यामध्ये काही हे नाही। आम्ही एक माहिती मागवली होती नालेसफाई संदर्भात आणि ती कॅटेगराइज्ड माहिती होती। ती माहिती अशी होती की 2021 ते 26 पर्यंत आम्हाला काही फिगर हवे होते आणि नाल्यांची डिमार्केशन झाले का। तर सगळ्यात पहिली मोठी चूक त्यांनी अशी इथे आम्हाला निदर्शनास आली की त्यांच्या पत्राच्या उत्तरानुसार डिमार्केशन चालू झालेली आहे, सर्वेक्षण चालू झाले आणि भूमी अभिलेख जेकडे आम्ही जेव्हा माहिती घेतली तसं काहीच सुरू नव्हतं। आणि जेव्हा किती खर्च झाला ही माहिती आम्ही मागायला गेलो तर 2021 ते 2025चा खर्च जर पूर्ण टॅली करायला गेलो तर 5,630.75 कोटी आणि 2021 ते 2026चा जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 7,361 कोटी मुळात महापालिकेचा बजेट होत नाही इतका। आणि बघा, आम्ही काय महापालिकेला दोष देत नाही, परंतु एखादा अधिकारी जर आपल्याला ही माहिती देतो, आम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत आणि निश्चित वसई विरारचे पहारेकरी म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीने इथे पाठवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कसं लोकांना जागृत करू शकतो। पण आता दुर्दैव असं की इकडच्या अधिकाऱ्यांना देखील जागृत एका लोकप्रतिनिधींना करावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे। आता मला सांगा, ही माहिती आम्हाला दिली, त्याच्यामध्ये कुठेतरी एक डेसिमल एक पॉईंट टाकताना मिस्टेक केली, परंतु ही डेसिमल जर एखाद्या चेकवरती आणि एखादा जर पेमेंट ट्रान्सफरवरती जर केली असती तर हा जनता कोणाच्या बापाचा नाही, हा वसईच्या जनतेचा पैसा आहे। म्हणून दिरंगाई होऊ नये, निष्काळजीपणा होऊ नये। देर शुड बी नो नेग्लिजन्स, बिकॉज आफ्टर ऑल वसईच्या जनतेच्या पहारेकरी आम्ही आहोत आणि ही माहिती आज आम्ही कोणाला दोष देत नाही, परंतु याला नेग्लिजन्स करून आम्ही स्वतःला वसई विरारचे पहारेकरी सांगू शकत नाही। जर आम्ही पहारेकरी सांगतो तर अशा अनेक चुका जर केल्या तर त्या जनतेच्या समोर आम्ही आपल्या माध्यमातून जरूर आणणार।